एका बाजूला घरात ही फूट पडली, दुसऱ्या बाजूला पक्षामधले अतिशय विश्वासू समजले जाणारे लोक सुद्धा साथ सोडून जात आहेत शिवबंधनासह। तर हा चेहरा तो म्हणजे माजी मंत्री, अतिशय विश्वासू, जालना जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते असलेले अर्जुन खोतकर हे सुद्धा आता शिंदे गटाच्या गळाला लागल्याचं चित्र दिसतंय। आज अब्दुल सत्तारांच्या हातात हात घालून त्यांनी उंचावलेला हात शिवसेनेसाठी चिंतेचा विषय बनलाय। काही ठरत नाही, ठरलेलं आहे सगळ्या गोष्टी। संभ्रम संपलेला आहे। एवढे दिवस असं वाटत होतं तुम्हाला की संभ्रम आहे, पण आता संभ्रम राहिलेला नाही। मित्र असतात कशासाठी आयुष्यामध्ये? ब्रिज असतो कशाला? ते ब्रिजचं काम करतील। जालन्यातील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांचं नेमकं काय ठरलंय हे कळायला काहीच मार्ग नाही। शिवसेनेतील बंडानंतर आपण शिवसेनेसोबतच असल्याचा दावा अर्जुन खोतकरांनी वारंवार केलाय। मात्र नुकतंच दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे अर्जुन खोतकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर खोतकर लवकरच राजकीय निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य देखील मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलंय। खोतकर साहेबांनी आपल्याला जे काही त्यांचा निर्णय आहे तो निर्णय जो आहे तो ते लवकरच तुम्हाला सांगतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार असून त्यावेळी अर्जुन खोतकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटातील आमदारांकडून करण्यात आलाय। मराठवाड्यावर अर्जुनरावची कनेक्टिव्हिटी आहे। नवले सर जसे बीडचे आहे, माजी आमदार आहे, आणि हे माजी मंत्री आहेत, यांच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये नवीन टीम जी एकनाथ शिंदे साहेबाची जोडायची आहे, त्याच्यामध्ये मोठा फायदा आम्हाला मराठवाड्याला मिळेल। हो, 31 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे ज्येष्ठ बंधू सत्तार साहेब यांच्या साक्षीनं आम्ही प्रवेश करतोय, मी आणि माझे मित्र अर्जुनजी खोतकर। बदलत्या राजकीय परिस्थितीत अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटामध्ये सहभागी होणार याविषयी दावे प्रतिदावे केले जात आहेत। या सगळ्या चर्चेवर खुद्द अर्जुन खोतकर यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय। मी जालन्याला जाऊन जाहीर करणार आहे। तुम्ही आता हे माननीय आमचे बंधू राज, मित्र राज, काय सर्व आमचे काही येते त्यांच्या बोलण्यावर तुम्ही बोलत असाल तर मी निश्चितपणे त्यांचा तो अधिकार आहे बंधू म्हणून, मित्र म्हणून तो बोलण्याचा। पण मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की मी जालन्याला जाऊन जाहीर करेल आणि त्याला त्यांची संमती आहे। अर्जुन खोतकर जालन्यात जाऊन आपली राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत। मात्र अलीकडच्या काळात शिंदे गटातील नेत्यांशी त्यांची वाढती उठबस बरंच काही सांगून जातीये। नव्या राजकीय समीकरणात खोतकरांनी शिंदे गटाची वाट धरली तर शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसणार इतकं निश्चित। प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दिल्ली।